नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2019ची आदई ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. मूव्ही एका अशा मुलीची आहे जी एका बिल्डिंगमध्ये विना कपड्याची फसते. ती या सिच्युएशनमधून कशी बाहेर पडते याविषयीचा हा मूव्ही आहे. मूव्ही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला एक स्टोरी सांगितल्या जाते, ज्यात खालच्या जातीच्या स्त्रियांकडून ब्रीस्ट टॅक्स घेतला जायचा. याच्या विरोधात नंगेरी नामक एक मुलगी पुढे येते, पण तिला गाववाले धमकावून ब्रीस्ट टॅक्स मागतात. तेव्हा नंगेरी तिचे ब्रीस्टच कापते. तिने ही प्रथा बंद व्हावी म्हणून स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं होतं. या स्टोरीद्वारे आपल्याला हे सांगितलं जातं की जे स्वातंत्र्य आज आपल्याला मिळालंय त्यासाठी कित्येकांनी आपले प्राण त्यागले आहे आणि त्यांच्यामुळंच आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय. यानंतर आपल्याला एक व्यक्ती दाखवला जातो, जो ऑफिस सुटल्यानंतर त्याच्या घरी जात असतो. तेव्हा अचानक त्याच्यासमोर खूप धूर येतो आणि त्या धुरातून एक मुलगी, जिने जोकरची कॉस्ट्यूम घातलेली असते, ती हॅमरने त्या पर्सनवर अटॅक करणारच, तर तो पर्सन तिकडून पडतो. बट समोरून पण एक व्यक्ती त्याच्यावर अटॅक करायला येतो. पण थोड्या वेळातच आपल्याला कळते की ते सगळे मिळून त्या पर्सनवर प्रँक करत होते आणि कित्येक लोकांवर त्यांनी असे प्रँक केले होते. त्यांची ग्रुप लीडर असते कामिनी, जी एका चॅनलसाठी असे प्रँक्स करून TRP घ्यायची. कामिनीला फक्त तिच्या चॅनलच्या TRPचं घेणं देणं असतं. बाकी तो प्रँक लोकांवर काय आणि किती बॅड इफेक्ट टाकतो याचं तिला काही घेणं देणं नसतं. तिला चॅलेंजेसना ॲक्सेप्ट करणं खूप आवडायचं. आता 3 ग्रुप मेंबर्सना दाखवलं जातं, ज्यांचं नाव असतं गौरी, सुकुमार आणि आकाश. या तिघांचं कन्व्हर्सेशन सुरू असताना बॉस येऊन त्यांना सांगतो की तुमचं काम लवकरात लवकर फिनिश करा, कारण हे ऑफिस आता दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होणार आहे. आता आपल्याला कामिनीला दाखवलं जातं, जी जस्ट झोपेतून उठली असते. कामिनीच्या आईला वाटतं की तिने कधीतरी साडी घालावी, नीट मुलींसारखं राहावं, वागावं आणि प्रँक करणं सोडून एक चांगली न्यूज अँकर बनवून दाखवावं. पण कामिनीला यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. तिला फक्त मित्रमैत्रिणी, मौज मस्ती या सगळ्यातच इंटरेस्ट असतो. कामिनी ऑफिस जाते. तिथं ती जेनीला भेटते आणि बोलते की जेनीसारख्या न्यूज अँकरचं काम खूप सोपं असतं. त्यांना फक्त एका जागी बसून न्यूज रीड करावी लागते. तेव्हा जेनी बोलते, जितकं सोपं तुला वाटतंय तितकं सोपं ते नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. एक चूक आणि जॉब गेला म्हणून समज. तर जेनी कामिनीला बोलते, फॉरेनच्या खूप न्यूज अँकर बिकनी घालून न्यूज रीड करतात. तर तू पण तेच केलं पाहिजे, कारण साडी वगैरे घालणं तुला जमणार नाही. जेनी कामिनीला असं करण्याचं चॅलेंज करते. जेनी जरा घाईत असल्यामुळे तिकडून निघून जाते. तेव्हाच न्यूज रीडिंगचा टाईम होतो, पण जेनीचा कुठे पत्ताच नसतो. तर बॉस रागावतो. तेव्हा कामिनी न्यूज रीड करण्याबद्दल बोलते, पण बॉस आधी मना करतो. पण कामिनी त्याला कन्व्हिन्स करते. तेव्हा कामिनी साडी वगैरे घालून खूप छान न्यूज रीडिंग करते. तिची ही पहिली वेळ असूनही तिचं परफॉर्मन्स खूप छान असतं. सगळेजण तिची प्रशंसा करतात. आईला पण कामिनीला असं बघून खूप समाधान वाटतं. तेव्हा घामाघूम झालेली जेनी तिथं येते आणि सांगते की कोणीतरी तिला बाथरूममध्ये लॉक करून गेलं होतं, पण हे कोणी केलं हे तिला माहिती नसतं. आता बिल्डिंगला खाली केलं जातं. सगळे त्या बिल्डिंग्समधल्या मेमोरीज आठवत असतात. तेव्हा गौरीच्या डोक्यात एक आयडिया येते की या बिल्डिंगमध्येच आजची रात्र एक शेवटची पार्टी करावी म्हणून. आणि आज कामिनीचा बड्डे असल्यामुळं सगळे या गोष्टीसाठी कन्व्हिन्स पण होतात. आता सगळे दारू पार्टी करत असताना तेवढ्यात कामिनीला तिच्या आईचा फोन येतो. तर कामिनी बोलते की ती उद्या सकाळपर्यंत घरी येईल. आईला कामिनीने दारू पिल्याचं समजतं, म्हणून ती तिला खूप रागवते. तर कामिनी बोलते, तुझ्यासाठी मी आज साडी घालून न्यूज अँकरिंग केली. त्यासाठी मला जेनीला बाथरूममध्ये बंद करावं लागलं, तरी तू खुश नाहीस. हे सगळं तिथं बसलेले तिचे सगळे फ्रेंड्स ऐकतात आणि त्यांना समजतं की कामिनीने जेनीला बाथरूममध्ये लॉक केलं होतं. जेनी खूप नाराज होते आणि विचारते की तू माझ्यासोबत असं का केलंस. तेव्हा कामिनी बोलते, तू मला चॅलेंज केलं होतं आणि चॅलेंजेस तर मला खूप आवडतात. तेव्हा जेनी बोलते की चॅलेंज तर मी तुला विदाऊट कपड्याचं न्यूज अँकरिंग करण्याबद्दल केलं होतं, पण तू ते केलं नाहीस. तेव्हा कामिनी तिथंच तिचे कपडे काढून अँकरिंग करायला लागते. हे बघून जेनीला आणखीनच राग येतो आणि ती कामिनीशी हातापाई करते. तेव्हा अचानक सगळ्यांना विचित्रच फील व्हायला लागतं आणि वियर्ड विजन येतात. कामिनी एका बाथरूममध्ये जाते. तिला पण वियर्ड विजन येत होते. सकाळी ती झोपेतून उठते तर स्वतःला बघून शॉक होते.
कारण ती त्या बिल्डिंगमध्ये विदाऊट कपडे झोपलेली असते. ती रात्रीच्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करते. तिला वाटतं की जेनीने बदला घेण्यासाठी तिच्यासोबत असं केलं असावं. ती पूर्ण ऑफिसमध्ये तिचे कपडे शोधू लागते, पण तिला कपडे काय तर एक कागद पण नाही मिळत. पण तेव्हाच कामिनीला एक मोठी काच दिसते. त्या काचेने ती बॉडी कव्हर करून छतावर जाते की मे बी तिला तिथं तिचे कपडे मिळतील. पण तिथंही तिचे कपडे नसतात. त्याच बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईची नजर त्या बिल्डिंगमध्ये जाते. त्याला वाटतं की त्या बिल्डिंगमध्ये नक्कीच कोणीतरी आहे, कारण कामिनीच्या हातातला मिरर रिफ्लेक्ट करत होता. तेव्हा कामिनीच्या हातून ती काच पडून फुटून जाते. ती खूप हताश होते आणि विचार करू लागते. तर तिला तहान लागलेली असल्यामुळं ती पाणी प्यायला जाते. पण तेव्हाच तो एम्प्लॉई तिथं कोण आहे की नाही हे चेक करायला आला असतो. कामिनीला त्याची चाहूल लागताच ती तिथलं डोर बंद करते, कारण ती तिथे विदाऊट कपड्याची होती. तर ती रिस्क घेऊ शकत नव्हती की तो येणारा पर्सन तिला मदत करणार की तिच्या अशा सिच्युएशनचा फायदा घेणार. तो एम्प्लॉई तिथं खूप वेळपर्यंत डोर नॉक करतो, पण त्याला काहीच रिस्पॉन्स मिळत नाही आणि मग तो परत जातो. आता कामिनीला तिच्या फोनची रिंग ऐकायला येते. ती तिचा फोन शोधून काढते तर त्यावर तिच्या आईचा कॉल आलेला असतो. पण कामिनी कॉल पिक करत नाही आणि डायरेक्ट तिच्या BFला दीपकला कॉल करते. पण बॅलन्स कमी असल्यामुळं कॉल लागत नाही. तर ती कस्टमर केअरला कॉल करून रिचार्ज करण्याचं बोलते. तर ते लोक प्रँक कॉल समजून कॉल कट करतात. तेव्हा कामिनीला एक फूड डिलिव्हरीचं पॅम्पलेट तिथं दिसतं. त्यावर एक टोल फ्री नंबर असतो. ती त्यावर कॉल करून फूड ऑर्डर करते आणि रिक्वेस्ट करते की डिलिव्हरी गर्लला पाठवा. पण तेव्हा डिलिव्हरी गर्ल अवेलेबल नसते. बट स्टील कामिनी तिचा एक चान्स घेते आणि ती हातात एक रॉड घेऊन दरवाजाजवळ उभी राहते. तेव्हा डिलिव्हरी बॉय येतो. तेव्हा डोर ओपन होतं आणि डोर ओपन होताच डिलिव्हरी बॉय आपोआपच खाली पडतो आणि त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं. कामिनी त्याला बघते तर समजते की तो मुलगा नसून मुलगी आहे. पण कामिनी तिच्याविषयी जास्त कन्सर्न न ठेवता ती त्या मुलीचे कपडे काढू लागते. पण तेवढ्यातच त्या मुलीला शुद्ध येते. पण कामिनी भीतीने त्या मुलीला त्या लोखंडी रॉडने मारते. तर ती डिलिव्हरी गर्ल बेशुद्ध होते. आता त्या बिल्डिंगमध्ये 2 उडाण मुलं मस्ती करण्यासाठी येतात. पण जसं ते त्या बिल्डिंगमध्ये एका डिलिव्हरी गर्लला रक्तामध्ये लथपथ बघतात, तसंच ते पोलिसांना कॉल करतात. कामिनी तिथंच लपलेली असते. पोलीस तिथं येऊन पूर्ण बिल्डिंगची तपासणी करणं सुरू करतात आणि त्या मुलीच्या डेड बॉडीला हॉस्पिटल पाठवतात. कामिनी पोलिसांच्या नजरेपासून वाचते. आता ती बाहेर येते तर बघते की तिथं 2 पोलीसवाले थांबलेले आहेत. पोलिसांना कॉल येतो तर ते तिकडून निघतात. पण बाहेर आल्यावर एका पोलिसाला वाटतं की त्याने कोणाला तरी बिल्डिंगमध्ये नक्कीच बघितलंय, म्हणून तो परत येऊन चेक करतो. बट एनीहाऊ कामिनी त्याच्यापासून वाचते आणि पोलीसवाले तिकडून निघून जातात. नेक्स्ट मॉर्निंग कामिनीला तिच्या फ्रेंड सुकुमारचा कॉल येतो. ती त्याला हेल्प मागते, पण तेच स्वतःच एका प्रॉब्लेममध्ये अडकलेले असतात. त्या रात्री दारू पिऊन जेव्हा ते घरी परतत होते, तेव्हा त्यांनी पोलिसांसोबत दारूच्या नशेत पंगा घेतला असतो. म्हणून ते आता जेलमध्ये बंद असतात. त्यांच्या मनात असूनही ते कामिनीला हेल्प करू शकत नव्हते. कामिनी घरी न आल्यामुळं तिची आई पण चिंतित असते. आता कामिनी बाहेर जाण्याचा निर्णय करते. बाहेर येऊन डस्टबिनमधून काही मिळतंय का ते बघत असताना सगळे कुत्रे तिच्यावर भुंकायला लागतात आणि तिला तिकडून पळावं लागतं. तर ती परत त्या बिल्डिंगमध्ये येते. आता कामिनीची आई तिच्या मिसिंगची कंप्लेंट फाईल करण्यासाठी पोलीस स्टेशन जाते. तेव्हा तिथं आपण कामिनीच्या फ्रेंड्सना पोलिसांचा मार खाताना बघतो. कारण त्या दिवशी दारूच्या नशेत त्यांनी पोलीसवाल्यांचा एक व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला असतो. आता कामिनीला बाथरूममध्ये टॉयलेट पेपर दिसतो. तर त्या पेपरलाच ती तिच्या पूर्ण बॉडीवर गुंडाळते आणि लोखंडी रॉड घेऊन बाहेर जाते. तिला बघताच सगळे कुत्रे तिकडून पळतात. पण ती बाहेर जाऊ शकत नाही, कारण बाहेर पाऊस पडत असतो. म्हणून ती तिथं लागलेल्या पोलीस स्ट्रिप्स गुंडाळून बाहेर येते. तर तिला एक पर्सन तिकडून पास होताना दिसतो. तर कामिनी त्या पर्सनला हेल्प मागते. तेव्हा ती पर्सन तिला कपडे देते आणि कामिनी बघते की ही तीच मुलगी आहे जी फूड डिलिव्हरीसाठी आली होती. आता त्या दोघी जोरदार फाईट होते. तेव्हा कामिनी विचारते की तू माझ्यासोबत असं का केलंस? तर ती मुलगी सांगते की तुझ्या प्रँक करण्याच्या सवयीमुळं माझ्या आयुष्याचं 1 वर्ष वाया गेलं. तेव्हा ती मुलगी तिची स्टोरी सांगायला सुरुवात करते. एके दिवशी ती मुलगी जेव्हा UPSC एक्झाम द्यायला जात होती, तेव्हा तिने एक इंजर्ड मुलीला रोडवर पडलेलं बघितलं. त्या मुलीला हॉस्पिटल पोहोचवण्याच्या तयारीत ती असते. तर तिला माहिती पडतं की हा तर एक प्रँक होता आणि प्रँक करणारी दुसरी तिसरी कोणीच नसून कामिनीच होती. यामुळं तिला तिचा एक्झाम सेंटरवर पोहोचायला वेळ झाला.
ज्यामुळं ती एक्झाम देऊ शकली नाही आणि तिचं वर्ष वाया गेलं. तेव्हा कामिनी बोलते, फक्त एका एक्झामसाठी तू हे सगळं केलंस. तर ती मुलगी बोलते की तुझ्यासाठी ही फक्त एक एक्झाम असेल, पण खूप लोक या एक्झामसाठी जीवतोड मेहनत करतात, काही तर जीवही गमावतात जर ती ही एक्झाम क्लिअर करू शकले नाही तर. ती पुढे सांगते की एक दिवशी तिच्या आईला चक्कर आल्यामुळं ती मध्येच रस्त्यात पडली. तर एक मुलगा तिथे येऊन हेल्प करण्याऐवजी फोटोज काढू लागला, व्हिडिओज काढू लागला, कारण त्याला वाटलं की हा एक प्रँक आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या हरकतीमुळं लोक रिअल इन्सिडंट आणि प्रँकमधला पण फरक करू शकत नाही. तुमच्यासारखे लोक लाईक आणि फॉलोअर्ससाठी काय पण करायला रेडी होतात. प्रँक तो नाही ज्याने लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुम्ही तर तो इतरांवर किती इफेक्ट करू शकतो याचा पण विचार करत नाही. जी फ्रीडम तुम्हाला मिळाली तिचा मिसयूज करू नका. माझी एक्झाम क्लिअर होऊ शकली नाही म्हणून मी फूड डिलिव्हरीचं काम हाती घेतलं आणि एक दिवशी मी तुला बघितलं, त्याच दिवशी डिसाईड केलं की तुला हे रिअलाईज करून देईलच. जेव्हा या गोष्टी आपल्या स्वतःसोबत होतात तर कसं वाटतं. ती पुढं बोलते की एकेकाळी स्त्रियांनी शरीर झाकण्यासाठी लढाई केली होती आणि आजच्या मुली अंगप्रदर्शनसाठी लढाई करतायत. हे सेंटेन्स तिने यासाठी ॲड केलं होतं कारण तिने कामिनीला हे बोलताना ऐकलं होतं की तिला चॅलेंजेस खूप आवडतात आणि ती कपड्याविना पण अख्खी रात्र या बिल्डिंगमध्ये काढू शकते आणि म्हणून तिने असं कामिनीसोबत केलं असतं. इथंच आपल्याला डिलिव्हरी गर्लचं नाव माहिती पडतं आणि तिचं नाव असतं नंगेली. ती कामिनीला माफी पण मागते कारण तिला तिच्यासोबत काही वाईट करायचं नव्हतं. कामिनीला पण तिची चूक कळते आणि ती नंगेलीला हग करते. आता काही दिवसानंतरचा सीन दाखवण्यात येतो जिथं कामिनी प्रँक करण्याऐवजी स्टिंग ऑपरेशनमध्ये बिझी असते, तर नंगेली तिच्या UPSCच्या स्टडीमध्ये बिझी असते. आणि मंडळी, मूवीचा इथे द एंड होतो. तर मंडळी, हे होतं आदई मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.